सुरुवात करत आहे. आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार आणि चलाख बुद्धीचे होते. ते वयाच्या 6व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास झाले. त्यांनी लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली म्हणूनच त्यांची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता होती. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. म्हणून मला म्हणायचे वाटते, लोकमान्य झालात तुम्ही बुद्ध भविष्यान वर्तमानी. लोकमान्य झालात तुम्ही बुद्ध भविष्यान वर्तमानी. तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आधी इतिहासाच्या पानोपानी. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केली. लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. सामान्य जनतेला राष्ट्रदृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच भारतीय संतोषाचे जनक ही उपाधी त्यांना मिळाली. त्यांनी स्वराज्य प्राप्तीसाठी स्वतःला झोकून दिलेले होते. देशकार्यच हा देवकार्य हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनात रुजवला आणि इंग्रजांना सोडके करून सोडले. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. भंडाऱ्याच्या तुरुंगात 6 वर्षाच्या काळात गीता रहस्य या ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी लेखन केले. अशा या भारत मातेच्या महान रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी एवढंच म्हणेन, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.